जैन बोर्डिंगच्या जमीन व्यवहारासंदर्भात आज मुंबईत धर्मादाय आयुक्तांकडे महत्त्वाची सुनावणी पार पडणार आहे। मात्र त्याआधी शिवसेना नेते रवींद्र धंगेकर या सगळ्या प्रकरणाची किंवा या जमीन व्यवहाराची चौकशी व्हावी अशी मागणी करत पुणे पोलिसांकडे धाव घेणार आहे आणि त्या संदर्भात ते रितसर तक्रार देखील दाखल करणार आहेत। आपल्यासोबत रवींद्र धंगेकर आहेत। काय नेमकी पोलिसांकडे आता मागणी करणार आहात तुम्ही? हा जैन बोर्डिंगचा जो व्यवहार झालेला आहे आणि हे जैन बोर्डिंग असेल, महावीरांचं पवित्र मंदिर असेल, याला सगळं जी प्रक्रिया आली ती घाण ठेवण्यापर्यंत ही प्रक्रिया आली आणि खरेदीखत घाण ती सगळी प्रक्रिया। तर त्याच्यामध्ये ही जे पब्लिक ट्रस्ट आहे ह्याच्या नियमावलीला म्हणजे फाटा देऊन ज्या पद्धतीनं ह्यांनी व्यवहार केला ह्या व्यवहाराची चौकशी झाली पण मग त्यामध्ये बँक असेल, रजिस्टर ऑफिस असेल, तुमचं धर्मादाय आयुक्त असेल, या सगळ्यांची चौकशी झाली पाहिजे। कारण धर्मादाय आयुक्तांकडं तारीख पडली, लगेच निर्णय, दुसऱ्या दिवशी तारीख, ही तर जनतेचा माणूस 10-10 वर्ष गेला तरी त्या धर्मादाय आयुक्तामध्ये काम होत नाही। ह्यांचं टेंडर झालं, सगळं झालं, ह्याच्यामध्ये मग टेंडर माघारी आला तर रद्दचा व्यवहार झाला, हे पैसे गोठवले, चाललंय काय? ही आहे का नाही? इथं न्यायालय आहे का नाही? कायदा आहे का नाही? कायद्याची एवढी वाकवायचं ह्या सगळ्या प्रकरणात, ह्याची चौकशीसाठी मी आज पत्र देणार आहे माननीय चतुर्शिंगे पोलीस स्टेशनच्या अधिकाऱ्यांना। त्यानंतर न झालं तर 7 दिवसांनी मी माननीय आमचे जे पोलीस आयुक्त आहेत त्यांना देणार आहे आणि त्यांनी नाही मला त्यात दिसलं नाही तर तिथून पुढे आपल्या न्यायालयाची प्रक्रिया चालू करणार आहे मी। आता नेमकी रितसर कोणाच्या नावानं तक्रार तुम्ही करणार आहात की बोर्डिंगच्या संदर्भात सखोल चौकशी व्हावी अशी तक्रार? कारण यात बघितलं तर गोखले बिल्डरचं नाव आहे, मुरलीधर मोहोळांचं देखील नाव समोर आलं होतं, त्यामुळे या दोघांच्या नावानिशी तक्रार असणार आहे ही की बाकी जैन बोर्डिंगच्या सगळ्या सखोल चौकशीबाबतची तक्रार? त्याच्यामध्ये जैन धर्मीयांच्या ज्या सगळ्या प्रकरणामध्ये ज्यांचा हस्तक्षेप आहे त्यांची नावं लिहिणार नाहीत, तर ह्या सगळ्या प्रकरणाची चौकशी होऊन पोलिसांनी ह्याच्यामध्ये योग्य तो ते चुकीच्या लोकांना धडा शिकवला पाहिजे। त्याच्यात नावं नसणार आहे कोणाची। आपण जर बघितलं तर ह्या सगळ्या प्रकरणी जेव्हा धर्मादाय आयुक्त निर्णय देतात तेव्हा बाहेरच्या काहीतरी गोष्टी ते मांडताना दिसतात। तुम्ही देखील तसा काल आरोप केला होता, ते नेमकं काय होतं? म्हणजे बाहेर त्यांचं असं म्हणणं नसावं, धर्मादाय आयुक्तांनी यात पडू नये असं तुमचं म्हणणं होतं काल, ते नेमकं काय होतं? नाही, या सगळ्या व्यवहारामध्ये धर्मादाय आयुक्तांचा ज्या पद्धतीने हा व्यवहार झाला आहे त्याच्यामध्ये धर्मादाय आयुक्तांची भूमिका ही चुकीची आहे। कारण आम्ही सामाजिक जीवनामध्ये काम करतो, एवढं फाईट धर्मादाय आयुक्त कधीच निर्णय घेत नाही, निर्णय देत नाही। आणि मग एवढा मोठा व्यवहार करताना त्याच्यामध्ये जी प्रक्रिया होती, लिलाव आपलं टेंडर प्रक्रिया होती, या सगळ्याचा अभ्यास त्यांना जर करताना आला मग त्यांनी थांबवायचं, आता तुम्ही थांबवा, त्यांना अधिकार नाही थांबवायचा। आता ते काहीतरी होतं आहे, कोणातरी प्रेशर येतं, जनतेचा रेट आहे आणि हा विषय संपवला पाहिजे आणि ह्या सगळ्या प्रक्रियेमध्ये सुरुवात तर मी म्हणतो ही दोषी आहेत, चोरी झालेली ही तर नक्की, चोरी कुणी केली, कशी केली त्याचं रिकव्हरी होईल, पण आता चोरांवर कायदेशीर गुन्हा झाला पण हा बरोबर त्यातला कोण आहे? आता विशाल गोखले सांगते ना एकदा काय कुणी काय केलं, तर विशाल गोखलेला आणलं सगळं कळेल ना। हे सगळं जरी असलं तरीही मुरलीधर मोहोळांवर तुम्ही रितसर आरोप करतात, कायम त्यांच्यावर बोलताना दिसत आहेत आणि याच मुरलीधर मोहोळांच्या जेव्हा कार्यकर्त्यावर हल्ला झाला होता तो रुपेश मारणे एवढे दिवस सापडत नव्हता आणि काही दिवस आधी पोलिसांना सापडला, त्यासोबतच निलेश घाळवे प्रकरणात देखील पोलीस काय करतायत हे आपण सगळेजण बघतोय। या प्रकरणी पोलीस रितसर चौकशी करतील का? पारदर्शक चौकशी ही होईल का असं वाटतं का? नाही, ह्याच्यामध्ये आता आजचा हा विषय संपू द्या, आज मी चतुर्शिंगे पोलीस स्टेशनला जाऊ द्या, हा विषय संपला की ह्याच्यावर इतकं सविस्तर बोलेन की आता मला शिंदे साहेब म्हणजे जरा थोडं थांब आणि ते नेते जरा थोडं, फक्त त्याच्यामध्ये पोल खोल तो व्हायलाच पाहिजे आणि तिथं सगळं कळलं पाहिजे आणि त्याच्यामध्ये तुम्हाला सविस्तर त्याच्यावर बोलेल मी। गुन्हेगारी तर बोललंच पाहिजे। आता पुण्यनगरी आपली पुणे शहरात 70 टोळ्या ज्या पद्धतीनं कार्यरत आहे, सगळे गुन्हेगार आहेत, रोज एकाचा मुर्दा पडतात, आमच्या माता भगिनींचं कुंकू पोचलं जातं, त्यांची अवस्थेनंतर एक कुटुंब प्रमुख गेला किंवा कुटुंबातला माणूस गेला त्याच्यावर अन्याय झाला तर ते कुटुंब सायरा वायरा होतं, त्याची काळजी कोणाला नाही। फक्त गुन्हेगार माझ्याजवळ पाहिजे, मी जिंकलो पाहिजे, मी हरलो पाहिजे, ही सगळी भूमिका जी आहे त्या मी भूमिका शिंदे साहेबांपुढं मांडणार आहे आणि रितसर त्याच्यावर बी
मी आता ही एकदा माझा दाखल म्हणजे करतोय मी त्यानंतर मी त्याच्यावर बोलतोय. पण तुम्हीच सांगितलं की एकनाथ शिंदेनी तुम्हाला जरा थांबायला सांगितलंय. दिवाळीच्या आधी देखील त्यांनी सांगितलं होतं की रवींद्र धंगेकर दंगा करू नका. मात्र त्यानंतर रवींद्र धंगेकरांनी जी ग्रीप घेतली आणि आता ते जैन बोर्डिंगचं प्रकरण असू देत, तो करार रद्द असू देत, हे सगळं घडलं. तेव्हा रवींद्र धंगेकरांनी एकनाथ शिंदेंचं ऐकलं नाही की देवेंद्र फडणवीसांनी एकनाथ शिंदेंना सांगितलं होतं की एकनाथ शिंदेंनी देवेंद्र फडणवीसांचं ऐकलं नाही. काय नेमकं घडलं? नाही, याच्यामध्ये हा विषय काय शिंदे साहेबांना फडणवीस साहेबांपर्यंतचा नाही आहे. हा विषय पुणेकरांचा. आणि मी तुम्हाला सांगू का, आता माझ्याकडे ट्रकभर माझ्याकडे पुरावे आलेत. कुणी माझ्याशी यावं, पुरावाच टाकला की पुरावा. पण आता विषय असा आहे की शिंदे साहेब म्हणजे थोडं थांब, आपण आता आपल्या नेत्यांनी तेव्हा पण ते बोलले होते, पण तुम्ही थांबलेले दिसले नाहीत आम्हाला सगळे. पण त्यानंतर मी त्यांच्याकडनं शेवटी जैन बोर्डिंग माझा विषय होता, माझ्या भावना होत्या, पुणेकरांच्या भावना होत्या आणि विद्यार्थ्यांचं बोर्डिंग आहे. त्याच्यामध्ये मी तुम्हाला सांगतो, ह्या पुण्यनगरीचं, या पुणे शहराचं छत्रपती शिवाजी महाराज, जिजामाता यांनी ह्या पुणे शहराला एक आकार दिला. म्हणजे इथनं स्वराज्याची उभारणी केली. त्यावेळेस सर्व जाती धर्माची लोक एकत्र येऊन त्यांच्याबरोबर काम केलं. ही सगळी छोटी छोटी समाज आहेत पुण्यातले, ही छत्रपतींपासून ते काय आज आले नाहीत, काल आले नाहीत, परवा आले नाही. पुण्याच्या जडणघडणीमध्ये शेवटच्या तळागाळातल्या माणसाचं, परिवाराचं त्याच्यामध्ये योगदान आहे. आणि छत्रपती आमचे राजे होते आणि त्यांनी शिकवण आहे की सर्व जाती धर्माची लोक एकत्र येऊन स्वराज्य उभं केलं. त्यावेळेला जात पाहून त्यांनी घेतले का लोकांना, त्यांनी सगळ्यांनी एकत्र येऊन स्वराज्य उभारणी केली. आणि तिथून आटकेपर झेंडे लावण्याचं काम शिवाजी महाराजांच्या, छत्रपतींच्या नेतृत्वाखाली झालं. आणि मग ह्या अशा पुण्यनगरीमध्ये आणि त्यानंतर अनेक थोर महात्म्यांनी हे पुणे शहराला आकार दिला. विद्येचं माहेरघर आलं, पुणे विद्यापीठ आलं, जगामध्ये नाव आहे. आणि मग मुलं पुण्यात शिकावी म्हणून लोकांची धडपड आहे. सर्व आमची धडपड आहे, सगळ्यांची धडपड आहे की ग्रामीणमधला मुलगा असेल, इथला असेल, तर जगातली मुलं पुणे विद्यापीठात शिकायला येतात. मोठी मोठी कॉलेज झाली, मोठे मोठे संस्था झाल्या आणि एक चांगला आकार, एक चांगलं शैक्षणिक मोठं केंद्रस्थान झालं जगातलं. आणि मग त्या ठिकाणी जैन धर्मांसारखं मुलांचं बोर्डिंग तुम्ही विकून खाताय आणि काही लोक त्याला मदत करतात. त्याच्यावर मी नाही बोललो तर मग मला ही पिढी माफ करणार नाही. वस्तुस्थिती काय राजकीय बोलत नाही. राजकीय तर माझ्याकडले विषय आहेत. राजकीय पटल्यावर तर आपण तर काय कोणी येऊन दे. आणि आपल्याला वाटतं रोज चांगला मर्द भेटला पाहिजे. मला मी तुम्हाला सांगतो, राजकारणातलं मर्द भेटला पाहिजे. राजकारण हे सगळे मर्द भेटत नाहीत मला. ते जरा एकावर घेतो मी जरा थोडं. मी शेवटी त्यांची अवकात जशी असेल त्या अवकातावर मला जायचं आहे, पण ते आता थोडे दिवस जाऊ द्या. सगळ्यांची अवकात काढतो मी. तुम्ही आमच्यावर जे हल्ले करताना विचार करत नाही, त्यावेळेला मी जेव्हा करेल तेव्हा मग तुम्हाला सांगितलं, मध्ये सगळ्यांना बोरका घालून पाळावं लागेल पुण्यात. इशारा नेमका कोणाला आहे? पुण्यातल्या सगळ्यांना आहे की महाराष्ट्र? ज्यांनी माझ्यावर अवकातीच्या पलीकडे जाऊन टीका करतात ना, त्यांच्यावर. पुण्यातलं कोणतं असं? सगळे आता तुम्हाला होईल ना एका दिवसात, नाही सगळ्यांना घेतो व्यवस्थित. आणि मग माझी लढाई, मग मी त्यांच्या अवकातीवर गेलो, मी कोणाच्या कुटुंबावर जात नाही, कधीच जात नाही. मला एक शिकवण आहे, चांगली शिकवण आहे. आपल्या देशामध्ये, राज्यामध्ये कैलासवासी यशवंतराव चव्हाणसारखे नेतृत्व झालं, शरद पवार आहेत, सगळे मोठी मोठी लोक आहेत, शिवसेना प्रमुख सगळ्यांनीच, विलासराव देशमुख, पण कधी कुटुंबिक हल्ले नाही केले, कधी त्यांच्या घरादारावर गेले नाही, त्यांच्या मुलाबाळावर गेले नाही, हे कधीच नाही झालं. आणि आम्ही त्यातनं काय त्यांचं आपण शिकलेलो, त्यांच्याकडनं आदर्श घेत. कधी माझा दुश्मन असला तरी त्याच्या घरापर्यंत आम्ही विषय लगेच थांबतो, आपल्याला नाही बोलायचं आहे, हे आपलं हा आहे ना. तुम्ही कुटुंबिक हल्ले, त्याचे संसार हल्ले, त्याच्या अन्नात माती घालवायची, देशोधडी लावायची, असे हल्ले त्यांनी केले. तुम्ही बघितले, निवडणूक आले की वक्फ बोर्ड, विधानसभा आले की वक्फ बोर्ड, जैन बोर्डिंग आलं तर वक्फ बोर्ड. आता हे वक्फ बोर्ड माझ्या मागणं सुटानच. बरं, आता हे कोण बोलतं आहे? हिंदुत्वाचे पुरस्कर्ते बोलतात ते. आता मी बोलतो नंतर, हे त्याच्यावर घेणार आहे, आता हे जाऊ दे. पण मग लोकमान्य नगर असेल, लोकमान्य नगरमधली नागरिक आहेत, आणि मग परत राजकारणावर बोलायचं नाही. पण सगळ्या टार्गेट तुमचं भाजपचेच आहेत पुण्यात. आता कोण राहिलं? शिल्लकच कोण नाही राहिलं. बिल्डर आणि काही लोक ह्यांनी पुण्याला विळखा घातला. आता तुम्ही सांगा, सत्ता ज्या पद्धतीने राबवली जाते ही जनतेसाठी सत्ता असते. शिंदे साहेबांनी आपण बघितलं, मुख्यमंत्री जनतेसाठी सत्ता, लाडक्या बहिणीपासून सगळ्यांना त्यांनी सत्ता कशी असते ती
जनतेच्या दारात नेली आणि ही सत्ता आपल्या घरात कशी येईल अशी काही लोक ह्या सिस्टीममध्ये आहेत. तर त्यांचा आरसा एकदा दाखवायलाच लागेल समाजाला, आणि तो नाही दाखवला तर मग आपण गुन्हेगार कुठले? अप्रत्यक्षरित्या हे हेमंत रासनेंना म्हणणं आहे. नाही, हे सगळ्यांचं जे दप्तर आहे माझ्याकडे. तुम्ही एक गोळी मारली तर माझ्या 100 गोळ्या तयार आहेत. जिथं लागते तिथं फटाफट लागते. हां. तुम्हाला जेव्हा एकनाथ शिंदेंनी सांगितलं होतं की दंगा करू नका, आणि त्याच्यानंतर देवेंद्र फडणवीसांचं आणि एकनाथ शिंदेंचं या सगळ्या संदर्भात बोलणं झालं होतं, मात्र त्यानंतर तुम्ही पुन्हा एकदा या सगळ्या प्रकरणावर बोलायला लागले, हल्लाबोल करायला लागले, तेव्हा अशी चर्चा सुरू होती की देवेंद्र फडणवीसांचं एकनाथ शिंदे ऐकत नाही कारण दंगेकर अजून बोलणं थांबवलं नाही आहे म्हणून. नाही, तसं नाही. शिंदे साहेबांचा, देवेंद्र फडणवीस साहेबांचा आदर करणं हे आपलं कर्तव्य आहे. कारण मुख्यमंत्री आहेत, उपमुख्यमंत्री आहेत, आणि त्यांना ह्या समाजाची, ह्या जनतेची जाण आहे. आणि मी नंतर कोणावर बोललो नाही. मी एक प्रश्न आत्ता तुमच्यासमोर विचारतो. एक जैन बोर्डिंगमध्ये गैरव्यवहार झाला का नाही हे मला स्वाभिमानी भारतीय जनता पार्टीच्या शेवटच्या कार्यकर्त्यांनी सांगितलं ना की नाही झाला की मी माझं तोंड बंद. फक्त गैरव्यवहार झाला का नाही हे सांगायला कुठला तरी माणूस पुढे आला पाहिजे. पण तो स्वाभिमानी ना, मी लाभार्थी नाही. लाभार्थी नाही, जे काय आहेत ते. आता कोणाचं नाव घ्यायचं नाही ठरलं आपण, पण हे प्रकरण तर दसत नेलं पाहिजे. कुणी केलं काय केलं हा मला काय घेणं देणं नाही. मला जैन समाजावर परत कुठल्या म्हातारी मेलेलं दुःख नाही, काळ सोकवलं नाही पाहिजे. कुठल्याही बिल्डर लोकांनी धर्मदायुक्त आपलं समाजाच्या जमिनी घेताना 100 वेळा विचार केला पाहिजे. आणि अनेक बिल्डर ह्यांच्याशी कसे लागे बांधे आहेत आणि पुण्यामध्ये कसा थैमान मांडला आहे. जर तुम्ही आता परत ते बोलणार आहे, आता लयच लांब जायला लागलं. बिल्डरांची यादी बी देतो, कोण कोण कशी कामं करतं ते सांगतो, कोण कोणाला किती अनुदान देतं, कोण त्यांना पैसे देतं हेही मला माहिती आहे. आणि हे सगळं आपल्याला बोलायचं आहे, हे सगळं राखून ठेवलं आहे. पण आता कोणाचं नाव घेणार नाही आणि कोणावर म्हणजे टीकाचा विषय नाही. पण हा विषय मी पोलीस कंप्लेंट करणार, पोलिसांकडे जाणार, निवेदन देणार, आणि हे मी शिंदे साहेबांना सांगून द्या मी दिलं आहे म्हणून. शिंदे साहेबांची परमिशन घेऊन इथून पुढे सगळं चालू राहणार? नाही, शिंदे साहेब जर चुकीचं जिथं असेल तिथं मला तर मला असं वाटत नाही की शिंदे साहेब माझे नेते आहेत, पण ते मी चुकीचं वागलं तर ते लगेच सांगते. परवा बघा कुठली तरी बातमी लावली की दंगेकर अमित शहाबद्दल वक्तव्य केलं. तर मी म्हटलं तसं केलं नाही साहेब, त्यांनी मला बोलून घेतलं आणि मग मी त्यांच्याशी बोललो. साहेब म्हटलं ही लिंक आहे, ह्या लिंकमध्ये मी शाह साहेबांच्या विरोधात बोललेलं एखाद वाक्य मला दाखवा, तुम्ही म्हणून ते मी सजा भोगायला तयार आहे. मग त्यांनी अख्खं वाक्य बघितलं, आणि त्याच्यामध्ये मी आजही सांगतो की मी कुठल्या आमिषाला बळी नाही पडणार. त्यांनी याला आमिषाला बळी नाही पडणार. आता मी आमिषा आणि आमिषात फरक, आणि त्या जी ती चॅनल होतं त्यांच्या लक्षात आलं का नाही काय माहिती, ठोकून दिली बातमी. पण बातमी ठोकून दिली, त्यांनी बंद बी केली, म्हणजे त्यांनी परत थांबवले नाही. पण मग उदय सामंत साहेब येऊन त्याचं स्पष्टीकरण केलं. म्हणजे आपण बोललोच नाही. आता काय, आता ह्या लढाईमध्ये ना कुठंतरी ही लढाई बाजूला न्यायची, आम्ही किती सज्जन आहोत, आम्ही किती चांगले आहोत, हे सगळं आता दाखवण्याचा केवळ आणि प्रयत्न आहे. पण ते आता बघू, हळूहळू जाऊ सगळीकडे. आज रितसर या सगळ्या प्रकरणात तक्रार दाखल करणार आहेत. या तक्रारीनंतर सखोल चौकशी व्हावी अशी मागणी पोलिसांकडे करणार आहेत. मात्र पोलीस या सगळ्या संदर्भात पारदर्शक चौकशी करणार का असा प्रश्न आहे. कॅमेरामन विजय राऊत सह शिवानी पांढरे, एबीपी माझा, पुणे. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.